नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण आता शेवटच्या सेशनमध्ये आलेलो आहोत. तो म्हणजेच 8वा सेशन आणि 8व्या पाठामधील म्हणजे धातुविज्ञान याच्यामधील आपण हा सेशन पाहतोय. कशा प्रकारे धातूंचं निष्कर्षण केलं जातं याच्याविषयी आपण आधीच्या सेशनमध्ये बोललेलो आहोतच. त्याच्यानंतर आपण क्षरण बघितलं म्हणजेच कोरोजन बघितलं. कोरोजन कशामुळे होते आणि ते होऊ नये म्हणून कशा प्रकारे त्याच्यावर प्रतिबंध केला जातो याच्याविषयी आपण इथे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण एखादा विषय जेव्हा स्टडी करत असतो तेव्हा त्याचं आकलन होणं खूप गरजेचं आहे. आमचं एएस विद्यालयाचं ॲप जे आहे ते अशा प्रकारेच आपल्याला कोणत्याही सब्जेक्टचं योग्य प्रकारे आकलन करून देतं, जेणेकरून आपल्या बुद्धीमध्ये ह्या गोष्टी फिक्स केल्या जातात की आता उदाहरणार्थ मी धातुविज्ञान बद्दल बोलतोय, तर धातुविज्ञानामध्ये मेटलर्जीमध्ये कशा प्रकारे निष्कर्षण केलं जातं आणि इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन करताना कॅथोड आणि ॲनोड कुठे वापरला जातो हे आपल्याला फिक्स एकदा डोक्यामध्ये फिक्स बसलं की आपण कधीही विसरू शकत नाहीत. आणि म्हणून आपणाला विनंती आहे की अशा प्रकारचं हे जे आमचं ॲप आहे ते आपण वापरून आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये अधिकाधिक उन्नती करा आणि आपलं फ्युचर ब्राईट करा. चला तर मग पाहूया धातुविज्ञान यामधील शेवटचा सेशन. क्षरण रोखण्यासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धती आपण अवलंबतो त्याच्यामध्ये ही आहे पहिली जस्त विलेपन. याला गॅल्व्हनायझिंग असं सुद्धा म्हटलं जातं. या पद्धतीत लोखंड किंवा पोलादाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर देण्यात येतो. जे झिंक जो मेटल आहे त्याचा पातळ थर लोखंड किंवा पोलाद म्हणजे स्टील याच्यावर देण्यात येतो. उदाहरणार्थ चकचकणारे लोखंडी खिळे किंवा टाचण्या ह्या जस्त विलेपित असतात, म्हणजे त्यांच्यावर आतमध्ये लोखंड असतं किंवा पोलाद असतो आणि त्याच्यावर जस्ताचा पातळ थर दिलेला असतो. याला जस्त विलेपन किंवा गॅल्व्हनायझिंग असं म्हटलं जातं. आता बघा, कथिलीकरण. या पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूंवर चढवता येतो. आता हे थर देण्यामागचं कारण काय आहे? आपण पहिलं बघितलं जस्त विलेपन केलं, त्याच्यानंतर बघितलं कथिलीकरण करतोय. म्हणजेच हवेतील ऑक्सिजन आणि आर्द्रता यांचा धातूशी संपर्क येऊन त्याचं ऑक्साईड तयार होतं, आपल्याला माहितच आहे, आणि ते करोड होतात. आणि हे रोखण्यासाठी आपण अशा प्रकारचे जस्ताचे किंवा कथिलाचे थर त्याच्यावर देतो. आता ह्याच्यावर वितळलेल्या कथिलाचा थर दिल्यामुळे त्याचं क्षरण रोखलं जातं. आता हे वितळलेला कथिलाचा थर जो दिला जातो ह्याला कलई लावण्यास सुद्धा म्हटलं जातं. उदाहरणार्थ तांब्या पितळेची भांडी जी आहेत ती अशा प्रकारे कलई लावून आपण त्याचं क्षरण थांबवू शकतो. कारण तांब्या पितळेची भांडी आपण जेवण करण्यासाठी वापरतो, म्हणजे पाण्याचा संपर्क तिथे येतोच आणि हवेतला ऑक्सिजनचा संपर्क तर येतो आणि म्हणून अशा प्रकारचं क्षरण रोखण्यासाठी कथिलीकरण हा एक योग्य पर्याय आपल्याला इथे दिसतो. आता जस्त विलेपन प्रक्रिया कशा प्रकारे केली जाते याची स्टेप बाय स्टेप इथे मांडणी आपल्याला या इमेज मध्ये दिसत आहे. शेवटी बघा, तो थंड करून जस्ताचा थर दिलेला पदार्थ थंड करून आपण तो तपासतो आणि अशा प्रकारे याचं क्षरण रोखलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो पाहूया ॲनोडायझेशन म्हणजेच धनाग्रीकरण कसं केलं जातं. त्याच्या नावामध्ये आपल्याला कळतंय की विद्युत अपघटन याच्यामध्ये केलं जाईल आणि धनाग्रीकरण म्हणजे आपल्याला ज्या वस्तूचं धनाग्रीकरण ॲनोडायझेशन करायचं आहे ती वस्तू आपण ॲनोड म्हणून वापरतो. या पद्धतीत तांबे, ॲल्युमिनियम यासारख्या धातूंवर विद्युत अपघटनाद्वारे त्यांच्या ऑक्साईडचा पातळ मजबूत असा लेप देतात. आता ऑक्साईडचा थर येणार कसा? समजा आपण पाण्याचं सोल्युशन घेतलं तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो, तर ऑक्सिजन जो आहे त्याच्यावर ऋण प्रभार असतो आणि म्हणून तो धन अग्राकडे खेचला जाणार म्हणजे ॲनोडकडे खेचला जाणार आणि ह्या मेटलचा आणि ऑक्सिजनचा संपर्क येऊन ऑक्साईडचा थर मजबूत असं त्याच्यावर तयार होतो. यासाठी तांबे किंवा ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. हा ऑक्साईडचा लेप पृष्ठभागावर सर्वत्र एकसारखा असल्याने धातूचे क्षरण रोखण्यासाठी उपयोगी पडतो. लक्षात ठेवा, धातूचे क्षरण रोखण्यासाठी धनाग्रीकरण ही एक अत्यंत चांगली अशी म्हणजे उपयुक्त अशी पद्धत आहे. म्हणजे ज्या मटेरियलचं आपल्याला ॲनोडायझेशन करायचं आहे ती वस्तू आपण ॲनोड म्हणून इथे वापरत असतो आणि त्याच्यावर ऑक्साईडचा थर जमा होतो आणि फर्दर ऑक्सिडेशन त्याचं रोखलं जातं. बघा, आपण इथे दिसतंय की धनाग्र म्हणून ॲनोड म्हणून आपण काय काय वेगळ्या वस्तू इथे इमेज मध्ये दिसत आहेत आणि ऋणाग्र म्हणून आपण त्याची बाहेरची जी टाकी आहे त्याला वापरलेली आहे. बाहेरून त्याला बॅटरी लावलेली आहे आणि काही व्होल्ट करंट त्याच्यामध्ये सोडलेला आहे.
जेव्हा ॲल्युमिनियमचे धनाग्रीकरण करतात तेव्हा त्याचा तयार झालेल्या ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या पातळ थरामुळे त्याच्या खालील ॲल्युमिनियमचा ऑक्सिजन आणि पाणी यांच्याशी संपर्क रोखला जातो. लक्षात ठेवा, ॲल्युमिनियमचं ऑक्सिडीकरण होणं खूप चांगलं आहे. याचं कारण वर एकदा पातळ थर तयार झाला की आतमधला मेटल आहे तसाच राहतो, त्याच्यामध्ये काहीही अजून कोरोजन होत नाही. यामुळे पुढील ऑक्सिडीकरण रोखले जाते. धनाग्रीकरण करताना ऑक्साईडचा थर अधिक जाड करून हे संरक्षण अधिक वाढविता येते. म्हणजे अशा प्रकारे ऑक्सिजनचा थर टाकून त्याचं ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार केलं जातं आणि क्षरण रोखलं जातं. आता बघूया आपण विद्युत विलेपन. आता विद्युत विलेपन आपल्याला माहिती आहे, आपण 1 ग्रॅम सोन्याचे दागिने बघितलेले आहेत, त्याच्यावर विलेपित केलेले असतात, त्यामध्ये प्लेटिंग इलेक्ट्रोप्लेटिंग केलेली असते. या पद्धतीमध्ये विद्युत अपघटनाद्वारे कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर देण्यात येतो. आता आपण अभिक्रियाशीलता श्रेणी बघितलेली आहे, म्हणजे कमी अभिक्रियाशील धातू जे आहेत, सोनं चांदी हे कमी अभिक्रियाशील आहेत आणि म्हणून यांच्यावर अभिक्रियाशील धातूवर थर देण्यात. उदाहरणार्थ चांदी विलेपित चमचे आपण बघितलेले आहेत किंवा सोने विलेपित दागिने सुद्धा आपण बघितलेले आहेत. म्हणजे 1 ग्रॅम सोन्यामध्ये बनवलेले दागिने आपण अशा प्रकारे इलेक्ट्रोप्लेटिंग करून घेतले जातात. विद्यार्थी मित्रांनो, इथे पहा, काही नाणी जी आहेत त्याला विद्युत विलेपनाद्वारे सोन्याचा थर चढवलेला आहे किंवा चांदीचा थर चढवलेला आहे. तो आता ऋणाग्र चमचा इथे वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर एजी म्हणजे सिल्वर चांदीचा धनाग्र आहे, त्यातून एजी बाहेर निघून ऋणाग्राकडे ती खेचली जाईल आणि त्याच्यावर विलेपित होईल. अशा प्रकारे इलेक्ट्रोप्लेटिंग करून विविध प्रकारची नाणी आपल्याला या स्लाइडवर दिसत आहेत. आता बघूया आपण संमिश्रीकरण म्हणजे अलॉयज कसे तयार करतात. सध्या वापरात असलेले बहुसंख्य धातुरूप पदार्थ हे संमिश्र स्वरूपात असतात. याचं कारण तो धातू जास्त दिवस टिकला पाहिजे म्हणून त्याच्यात इतर धातू मिक्स केले जातात. जसं स्टेनलेस स्टील आपण बघतो किंवा इथे काही उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. आता यामागचा महत्वाचा हेतू कोणता आहे, तर धातूंचं क्षरण होण्याची तीव्रता आपल्याला इथे कमी करायची असते. एका धातूमध्ये ठराविक प्रमाणात इतर धातू किंवा अधातू मिसळून तयार होणाऱ्या एकजिन्सी मिश्रणास संमिश्र म्हणतात. मिक्सचर आणि संमिश्र अलॉय यांचे गुणधर्म वेगळे असतात. मिक्सचरामधून आपण वेगवेगळे घटक पदार्थ वेगळे करू शकतो, पण संमिश्रामध्ये एकदा होमोजेनियस मिश्रण तयार झालं की त्याच्यापासून आपण वेगळे तयार करू शकत नाही, म्हणजे वेगळे घटक काढू शकत नाहीत. आता उदाहरणार्थ त्यांनी दिले ब्रॉन्झ हा शब्द आपण ऐकतो. ब्रॉन्झ मेडल, ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मेडल दिलं जातं किंवा एशियन गेम मध्ये आपल्याला ब्रॉन्झ मेडल दिलेलं दिसतंय. मग ब्रॉन्झ तयार कसं करतात, तर हे संमिश्र आहे म्हणजे अलॉय केलेलं आहे. कोणाकोणाचं, तर 90% तांबे आणि 10% कथील म्हणजे टीन ह्यांचं मिश्रण एकत्र करून त्यापासून ब्रॉन्झ तयार करतात. तर स्टील बघा, 74% लोह आहे म्हणजे लोखंडाचं प्रमाण सर्वात जास्त आहे, 18% क्रोमियम आहे आणि 8% कार्बन. ह्या तिघांचं मिश्रण एकत्र करून त्यापासून एक जिन्नस असं मिश्रण तयार करतात, त्याला संमिश्र असं म्हणतात म्हणजे अलॉय म्हटलं जातं. याप्रमाणे आजकाल नाणी बनवण्यासाठी विशिष्ट प्रकारची संमिश्रे तयार केली जातात, कारण नाणी ही वर्षानुवर्ष टिकायला लागतात आणि म्हणून हे संमिश्रांपासून बनवलेले असतात. अशा प्रकारे संमिश्रीकरण म्हणजे अलॉइंग केलं जातं. इथे पहा, संमिश्रामध्ये एक धातू जेव्हा पारा हा असतो तेव्हा त्यास पारद संमिश्र म्हणजे अमलगम असे म्हटलं जातं. म्हणजे संमिश्र जे तयार केलं त्यामध्ये किती धातू वापरले त्यापैकी एखादा धातू जर पारा असेल तर त्याला पारद संमिश्र म्हणजे अमलगम असं म्हटलं जातं. सोडियम अमलगम याच्यामध्ये पारा वापरलेला आहे, झिंक अमलगम याच्यामध्ये सुद्धा पारा वापरलेला आहे. रजत पारद संमिश्राचा उपयोग बहुत करून दंतवैद्य करतात. रजत पारद म्हणजे सिल्वर बरोबर पाऱ्याचं मिश्रण संमिश्र आणि याचा दंतवैद्य दातामध्ये म्हणजे त्या पोकळ्या भरून करण्यासाठी केला जातो. सुवर्ण पारद संमिश्राचा उपयोग सोन्याच्या निष्कर्षणासाठी केला जातो. म्हणजे गोल्ड अमलगम जे आहे ते सोन्याचं निष्कर्षण, सोनं तयार करण्यासाठी जे मुक्तावस्थेत आढळतं परंतु त्यात सुद्धा थोड्या प्रमाणात इम्प्युरिटी असतात, त्या काढण्यासाठी या निष्कर्षणासाठी सुवर्ण पारद संमिश्र म्हणजेच गोल्ड अमलगमचा वापर केला जातो. आता इथे काही प्रश्न दिलेले आहेत, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. दैनंदिन वापरातील विविध संमिश्रे कोणते आहेत ते आपण सांगायचे आहेत. त्यांचा कुठे वापर करतो, आपण स्टील वापरतो आपल्याला माहित आहे. इतर संमिश्र सुद्धा आपण शोधून काढा आणि त्यांचा कुठे वापर केलेला आहे तो सुद्धा आपण शोधून काढायचा आहे. त्याचप्रमाणे नाणी बनवण्यासाठी आपण जी नाणी वापरतो, करन्सी जी आपली आहे, ती नाणी बनवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचा संमिश्राचा वापर इथे केला जातो ते सुद्धा आपल्याला सांगायचं आहे, जेणेकरून ही नाणी वर्षानुवर्ष टिकून राहतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काय बघितलं, तर इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय, जस्त विलेपन म्हणजे काय, कथिलीकरण म्हणजे काय किंवा एनोडायझेशन म्हणजे काय याच्याविषयी आपण सखोल माहिती या सेशनच्या माध्यमातून घेतलेली
आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सांगितल्याप्रमाणे AS विद्यालय हे असं एक ऍप आहे की जेणेकरून आपल्याला 6वी ते 10वी पर्यंतचा ऑनलाईन अभ्यास आपण घर बसल्या करू शकतो आणि इथे असलेल्या तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला मिळू शकतं आणि परीक्षेमध्ये यामुळे घवघवीत यश आपल्याला मिळत असतं. धन्यवाद.